नमस्कार मित्र. शेतकरी योजना ही सर्वांसाठी लागू पडते. शेतकरी महाडीबीटी द्वारे सर्वांसाठी जे पंप आहे म्हणजे फवारणी पंप हा सर्वांसाठी लागू होणार आहे. तर त्यासाठी कोणता फॉर्म भरावा व कोणती वेबसाईट आहे सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये समजणार आहे. तर ह्या व्हिडिओला लास्ट पर्यंत बघत राहा. तर चला ह्या व्हिडिओला सुरू करूया. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बघू शकता आपले सरकार महाडीबीटी मार्फत तुम्हाला जे प्राप्त झालेले आहे ऑनलाईन अर्ज कसा भरावा सर्व काही तुम्हाला शेतकरी योजना सर्व काही डिटेलमध्ये समजणार आहे. फॉर्म कसा भरायचा आहे सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही या व्हिडिओला लास्ट पर्यंत बघत राहा. तर चला सुरू करूया. अर्जाची सद्यस्थिती तुम्ही तपासू शकता. हे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला फर्स्ट ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही क्लिक केल्यावरती नेक्स्ट पेज जे ओपन होईल तर तुम्ही बघू शकता तर सर्व्हर एरर येत आहे. समोर असा जो फॉर्म आलेला आहे महाडीबीटी सरकार महाडीबीटी तर ऑनलाईन अर्ज कसा भरावा व कसा करावा लाभ योजना शेतकरी योजना सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये समजणार आहे. अर्ज क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना पॉपअप अवरोधक मार्गदर्शन पासवर्ड विसरला तर सर्व काही तुम्हाला करावं लागेल. म्हणजे पासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. वापरकर्ता नाव विसरला तर तुम्हाला ते म्हणजे अवघड पडेल. नंतर ना सर्व काही नोटमध्ये लिहून ठेवा. वहीमध्ये एका पानावरती लिहून ठेवा. म्हणजे पासवर्ड वगैरे सर्व युजर नेम सर्व त्यापेक्षा सेव्ह पण करू शकता तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये. आधार कार्ड पॅन कार्ड सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये बँक आधार मॅपिंग प्रक्रियेसाठी तपासा कॉपिंग फोटो आणि स्वाक्षरीसाठी सर्व काही नेहमीप्रमाणे प्रश्न पडलेले असतात तुम्हाला. तर ते मी क्लिअर तुम्ही अर्जाची परिस्थिती तपासू शकता. लॉटरी यादीवरती क्लिक करा. आता तर लॉटरी यादीवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला आर्थिक वर्ष लॉटरीचं जे तुम्हाला निवडायचं आहे तर वर्ष तुम्ही निवडलं आहे. योजना निवडा तुम्हाला कोणती हवी असेल. BSNL इथं तुम्ही बघू शकता. मुंडा कृषी क्रांती बेसा उज्ज्वल योजना मुख्य घटक तुम्हाला ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. महिना निवडा. आता चालूचाच महिना निवडू शकता तुम्ही जे आता प्रक्रिया चालू आहे जुलैच्या पुढे चालू आहे. तर जिल्हा निवडू शकता तुम्ही कुठला पण. आता पुणे आपण निवडू शकतो. इथं तालुका जो येईल इथं सजेस्ट मध्ये तुम्हाला जो तालुका घ्यायचा असेल तर आपण इथं बारामती करूया. तर आपण शोधावरती क्लिक करूया. शोधावरती क्लिक करूया. बघा आपला जो इथं नेहमीचा प्रश्न जो आलेला आहे शो टँक म्हणजे अर्जदाराचे पूर्ण नाव इथं पूर्ण तुम्हाला डाटा दिसून जाईल त्याच्या प्रकारचा. तर तुम्ही ह्याला परत रिसेट करू शकता. म्हणजे आता नवीनच तुम्हाला ताज्या बातम्या घेऊन येत असतो मी. आपले सरकार डीबीटी पोर्टल आपले सरकार डीबीटी हा महाराष्ट्र शासनाचा एक अग्रगण्य उपक्रम असून सामान्य नागरिकांना योजनेच्या माध्यमातून थेट लाभ मिळवून त्यांच्यासाठी उभारलेले एक अद्वितीय व्यासपीठ आहे. राज्य डीबीटी आणि सेवा पोर्टलचे मुख्य पृष्ठ विकसित करणे आणि विविध डीबीटी योजनांसाठी आणि कृषी योजनांमार्फत सुरू होणाऱ्या विविध सेवेसाठी म्हणजे सेवेसाठी कार्यप्रवाह व्यवस्थापन आणि सामग्री व्यवस्थापनाचे व्यासपीठ तयार करणे हे आपले डीबीटी योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. इथं पूर्णपणे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आपले सरकार डीबीटीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. शेतकरी कोणत्याही वेळी कुठूनही आपले डीबीटीच्या पोर्टलवरून कोणीही करून राज्य आणि केंद्र पुरस्कृत कृषी योजनेसाठी अर्ज करू शकतात. शेतकरी त्यांनी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती त्यांच्या वापरकर्ता ID वापरून कधीही पाहू शकतात. सुलभ पडताळणी आणि पारदर्शकता 7/12 प्रमाणपत्र आठव म्हणजे ह्याप्रमाणे खात्याच्या पासबुकची प्रत खरेदी सर्व काही याच्यावरती डिटेल तुम्हाला दिले आहे. आपल्या सरकार डीबीटीच्या अर्ज प्रक्रियेच्या विविध स्तरांवर अर्जदारांना SMS करणार आणि तुम्हाला SMS पण येणार. तुम्ही जो नंबर तो त्यांना लिंक करून देणार असाल तर तुम्हाला तिथं पूर्णपणे डिटेलमध्ये तुम्हाला तिथे टाकायचं आहे. तर तुम्ही बाजूच्या कॅफेमध्ये तुमच्या इथल्या कुठं कॅफेमध्ये जाऊ शकता. हा जो फॉर्म आहे त्यांना लिंक शेअर करू शकता. मी तुम्हाला लिंक कमेंटच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कमेंट मध्ये टाकून देईल. तर तुम्ही तिथनं कॉपी पेस्ट करून डायरेक्ट वेबसाईटवरती जाऊ शकता. मंजुरी प्रमाणपत्र म्हणजे अर्ज मंजुरीची सुलभ प्रक्रिया चालू पण आहे. तर तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांसाठी आपले सरकार डीबीटीवर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन देते. शैक्षणिक सत्र 2017-18 पासून आधार क्रमांक आवश्यक आहे. तुमचे आधार कार्ड पूर्णपणे महत्वाचे आहे. 17-18 वयोगटाप्रमाणे अर्जदारांना सूचित केले जाते कृपया मार्गदर्शक पुस्तिकेचे
काळजीपूर्वक अवलोकन करावे आणि आपले सरकार डीबीटी पोर्टलवर कृषी योजनेचे अर्ज भरण्यासाठी आवश्यक बाबीची पूर्तता करून घेणे, कृषी योजनेसाठी निर्धारण करणाऱ्या सर्व काही अर्ज भरण्यासाठी आवश्यक पात्रता निकष विविध तपासा पूर्ण करण्यासाठी अर्जपात्र जे आहेत त्यांच्या जबाबदारी असणार, ही पूर्णपणे तुमची जबाबदारी असणार. जर तुम्ही हा जर फॉर्म भरला असेल तर पूर्णपणे डेस्कटॉप वरती तुम्ही ह्याच्यावरती ब्राउझरवरती कुठे पण हे सर्व काही इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे. तुम्ही अशा प्रकारे फॉर्म भरू शकता. हे बघा तुम्हाला इथे लिंक पण दिसून जाईल, ह्याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस माय व्हिडिओ. तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.